सापुतारा घाटात खासगी बस कोसळल्याची घटना घडली आहे। या बसमध्ये 60 प्रवासी होते। मिळालेल्या माहितीनुसार 2 प्रवासी ठार झाल्याची तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत अधिक माहिती अशी की सुरतच्या बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस 60 प्रवासी घेऊन परतत होती। दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली। अपघाताचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले। जखमींना श्याम गव्हाण येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले। पावसाळी पर्यटनासाठी डांग जिल्ह्यातील गिरीकंदारा पर्यटकांनी भरला आहे। रविवार असल्याने पर्यटक घेऊन सुरत येथील चौक बाजार उदाना येथील बापा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस सापुतारा येथे आली होती। बस प्रवाशांसह सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरून जात होती। सायंकाळी 6च्या सुमारास घाटात वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले। बस संरक्षक भिंतीला धडकून दरीत कोसळली। अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली होती। ही घटना समजताच सापुतारीचे PSI भोया घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य करण्यासाठी नागरिकांनी धावपळ केली। या प्रकरणी सापुतारा पोलिसांनी मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी बोरगावमधून लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।